तर हेच आहे ते होलसेल फिश मार्केट वाकड. या गर्दी तर भरपूर दिसते. काय काय मासे आहेत ते पहिलं बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. बऱ्याच दिवसानंतर आज परत आपला एक व्लॉग येतो आहे. आणि आज विशेष असं म्हणजे आज एक संडे आहे आणि अंडी आणि चिकन यांच्याबद्दल मध्ये जे काही व्हिडिओ आले होते त्यानंतर असं ठरवलं की आज आपण फिश खायचे. सो आज आपण एक नवीन फिशचा स्पॉट एक्सप्लोअर करणार आहोत. मागच्या वेळी मी GC म्हात्रेंचा व्हिडिओ केलेला होता, जो की बालेवाडी फाट्याला त्यांचं फिश सेंटर आहे. सो आज आपण चाललो एका नवीन ठिकाणी. आमच्या ह्या इक्विलाईफ सोसायटीमध्ये बरेच काही मित्र माझे मुंबईचे आहेत. त्यांनी मला एक जागा सांगितलेली आहे. मुंबईचे बरेच जण आहेत, गोव्याचे आहेत, जे लोक रेग्युलरली मासे खातात, सी फूड, तेच आपल्याला एक चांगला रिव्ह्यू देऊ शकतात. तर त्यांनी सांगितलं की तुम्ही एक नवीन स्पॉट वाकडच्या इथे एक्सप्लोअर करा आणि तोच एक्सप्लोअर करायला आपण आज चाललेलो आहे. सो बघू आपण तिथे कोणत्या कोणत्या प्रकारचे मासे मिळतात आपल्याला. आज सी फूड आपण कोणतं खायचं आहे. आणि ही आमची इक्विलाईफ सोसायटी आहे, छान अशी. इक्विलाईफ हे नाव का दिलं तर सगळं इक्वल डिस्टन्सवर आहे आणि पूर्ण लाईफ इक्वल टाईपची आहे. सो दॅट इज इक्विलाईफ. इथून DMart जवळ आहे, त्याच्यानंतर हिंजवडी वाकड ब्रिज जवळ आहे, अजून बालेवाडी जवळ आहे, बानेर जवळ आहे, फेज 2, फेज 1 सगळं जवळ आहे. सो IT पार्क जवळ आहेत आणि त्याच्यामुळेच इक्विलाईफ असं नाव दिलं आहे. आणि आपण पण सगळ्यांना इक्वल ट्रीट करूया आता. म्हणजे आपण एवढे दिवस आता म्हणजे जास्त करून मी तरी चिकन आणि एग्स भरपूर खाल्लेत. सो आता फिशना आपण इक्वल प्रायोरिटी देऊया. सो दॅट इज इक्विलाईफ. तांबडा पांढरा रस्सा ओमकार किर्लेकर, रस्सा मंडळ स्पेशल. ओमकार भाई, आता रस्सा मंडळ काय असते इक्विलाईफला एकदा दाखवूया. तुम्ही दाखवलेलंच आहे. 31ला दाखवूया की. 31ला यावेळी आलं गुरुवार, तरी पण आपण एकदा रस्सा मंडळ करू. आणि तांबडा पांढरा रस्सा अशी खासियत इक्विलाईफ मध्ये असलेले कोल्हापूरचे पैलवान आमच्या. तर कोल्हापूरचे दोन पैलवान चाललेत आज मासे घ्यायला. बघू फिश मार्केटला काय काय सीन आहे. एवढी चक्क गर्दी कमी, एवढी इथनच इकडे राईट साईडला घेता येणार नाही. काय येणार घे. आणि लावायची कशी? ते फिश मार्केट आहे ना तिथं. नाही हो, काही युटर्न मारून एक काम करू, युटर्न मारून देऊ चला, म्हणजे इकडनं दाखवता येईल. तर हेच आहे ते होलसेल फिश मार्केट वाकड. या गर्दी तर भरपूर दिसते. काय काय मासे आहेत ते पहिलं बघतो आणि मग तुम्हाला सांगतो. प्रॉन्स काय पण भेटलेले आहेत. माकुल आहे, कारले आहे, बांगडा आहे, वेरले. तो मासा गोव्यात भेटतो आम्हाला जास्त, पण आम्ही गोव्यात कोकणात खातो. तो पण आम्हाला नाही भेटतो. आता आपण सुरमई शोधूया. बऱ्यापैकी गर्दी आहे, चांगली अरेंजमेंट करून ठेवली आहे. सगळ्यांचं असं मत आहे की इथे फ्रेश मासा आहे एकदम. सुरमईच्या शोधात इसवण होईल. तुम्ही असं हे घ्यायचं आहे सगळं, जसं आपण DMartला शॉपिंग करतो तसं. नंतर मग कट करायला जायचं. सुरमई पण आल्यात 1 किलो, अर्धा किलो, 2 किलो. मी वेरले पण घेतलेत आज फ्राय करायला. कारले, मोठे प्रॉन्स, टायगर प्रॉन्स, पापलेट. असं लाईनमध्ये थांबायचं आहे, वजन होणार आणि मग कटिंग.
जोरदार आहे. आणि पुढे अजून बघा आपलं कोकण शॉपिंग, त्यानंतर मालवणी मसाले सगळे भेटते ॲट वन प्लेस. बऱ्यापैकी तेवढी पातळ, तेवढी चवीला चांगली, मॅरिनेट चांगली ट्राय करायला यायचं. एक दिवशी नव्हतं पूर्ण खाली मी टप लाव हळू फेक ना बाळा बघ किती हळू आहे बघ. अशा प्रकारे बारीक सुंठा शोधून देतात. प्रॉन्ससाठी सेपरेट आणि मोठ्या माशांसाठी सेपरेट असं आहे. आणि इकडे आपलं कोकण शॉपिंग, सगळे मसाले ओमकार किर्लेकर नवीन पिशवीत सगळे मासे भरताना खुश मेंबर. अशा प्रकारे आज जोरदार सी फूडची खरेदी झालेली आहे. पापलेट, सुरमई, वेरले, सौंदाळे, टायगर प्रॉन्स, छोटे प्रॉन्स सगळ्या गोष्टीची खरेदी केलेली आहे. आणि हा खुश मेंबर कोल्हापूरचा गडी माशाची शॉपिंग करून. तर चला, जर तुम्हाला ताजे फ्रेश मासे घ्यायचे असतील तर या वाकडच्या फिश मॉलला व्हिजिट करा. आणि प्रिरिक्विजिट एवढंच आहे की येताना तुम्ही ग्लव्ज घेऊन या, कारण सगळे बर्फातले मासे असतात, बर्फात ठेवलेले असतात, तर हात खूप थंड पडतात. आणि जेवढं लवकर जमेल तेवढं लवकर यामध्ये तुम्हाला ताजे मासे भेटतील. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या चॅनलला फॉलो करा.